आज आपण ज्या वचनावर लक्ष देणार आहोत, पेत्राचे जे पहिले पत्र आहे, त्या पहिल्या पत्रामध्ये 4 पाचारण दिलेले आहेत. म्हणजे परमेश्वराने आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्याची कारण पण दिलेली आहेत. 4 असे पाचारण आहेत, जे मनोहर आहेत आणि आम्हासाठी एक आदर्श असं पाचारण आहे. आणि परमेश्वराचा उद्देश काय त्या पाचारणामध्ये आणि आमचं कर्तव्य काय आणि आम्ही काय करावं, ते 4 पाचारण असे आहेत. आज मी एकच पाचारणावर बोलणार आहे. आणि वेळ असेल तर सर्वांवर बोलता येईल, परंतु ते पाचारण असे आहेत. पहिले पेत्र 2रा अध्याय 9वं वचन. आणि दुसरं जे पाचारण आहे, म्हणजे आपण चांगलं करीत दुःख सहन करणे, यासाठी 2रा अध्याय 20 आणि 21व्या वचनामध्ये ते दुसरं पाचारण आहे. तिसरं पाचारण जे आहे, म्हणजे वाईटासाठी आशीर्वाद देण्याकरिता बोलाविलेले आपण लोक आहोत. 3रा अध्याय 9वं वचन. त्याचप्रमाणे चौथं जे आहे, या ठिकाणी त्याच्या सार्वकालिक गौरवासाठी आम्हाला पाचारण केलेले आहे, आणि तो आहे अध्याय 5 वचन 10. आणि हे 4 पाचारण अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा उद्देश, त्याची संकल्पना आणि आमचं कर्तव्य जे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आपण हे जे पहिलं पाचारण आहे, म्हणजे पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 9 वचनामध्ये मंडळीचं या ठिकाणी मनोरम असं वर्णन आहे. आणि मंडळीचं वर्णन 4 प्रकारे केले आहे. आणि ही जी मंडळी आहे, म्हणजे सदाजीवी देवाची मंडळी, सत्याचा स्तंभ आणि व पाया अशी आहे. अद्भुत ज्योती असणारी आणि परमेश्वराची दया प्राप्त झालेली ती मंडळी, आणि आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत. 4 जे ना महत्वपूर्ण मुद्दे त्या ठिकाणी पेत्राने सांगितलेले आहे. आणि रम्य असं ते वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणून ख्रिस्ताच्या मंडळीत सर्व विश्वासणारे आणि पवित्र सेवा करणारे याजकगण आहोत. त्या ठिकाणी सर्वात महत्वपूर्ण मुद्दा जो आहे त्याने सांगितलेला आहे. आणि त्याचप्रमाणे देवाने एक महान सेवा आम्हास दिलेले असं वचन 5 मध्ये सांगत आहे. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्हाला जे आहे, म्हणजे अंधारातून त्यांनी काढलेलं आहे आणि आपल्या अद्भुत प्रकाशात त्यांनी पाचारण केलेलं आहे. पाचारण करण्याचं एकच कारण आहे, आणि ते शेवटी सांगितलेले आहे की तुम्ही त्याचे गुण प्रकट करावे. पाचारण कशासाठी? पहिलं आम्हाला बोलवलेले कशासाठी? त्या ठिकाणी म्हटलेले आहे त्याचे गुण तुम्ही प्रकट करावे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि बरोबर खरोखर ही आध्यात्मिक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहोत. हे पहिले पेत्र 2रा अध्याय 9 वचनामध्ये संपूर्ण जुन्या कराराच्या काळात राजे आणि याजक वेगवेगळ्या व्यक्ती असत. फक्त मल्कीसदेक आणि मसीह, जो म्हणजे ख्रिस्त प्रभू आहे, त्यांनाच ही दोन्ही पदे एकत्र दिली आहेत. राजे आणि याजक 2 महत्वपूर्ण पदे आहेत, परंतु 2 प्राप्त केलेले, एक मल्कीसदेक आणि प्रभू येशू ख्रिस्त होय. परंतु शौलानं ही दोन्ही कार्य स्वतःच करू पाहिली, तेव्हा त्यांनी पाप केले. तो राजा होता, पण याजकत्वाचं काम करायला तो गेलेला आहे. पहिलं शमूएल 13 अध्यायामध्ये 5 ते 15 वचनामध्ये जर आपण वाचलं, त्या ठिकाणी लिहिलं आहे. म्हणजे शौलाचा उतावळापणा त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. म्हणजे शमूएलऐवजी म्हणजे शौलाचा उतावळेपणा त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी शमूएलऐवजी त्यांनी काय केले? स्वतःच होम बली आणि शांतारपणे त्यांनी अर्पिली आहेत आणि भयंकर पाप केले, आणि त्याचा परिणाम जे तिचं राज्य गेलेलं आहे. शमूएलाने सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या विरोधात तू पाप केलेले आणि आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे, म्हणून परमेश्वराने तुझं राज्य काढून त्यांनी निवडलेल्या आपल्या एका सेवकाला दिलेलं आहे, किंवा निवडलेल्या एका व्यक्तीला दिलेलं आहे. अशा प्रकारे दोन्ही कर्तव्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आणि तो
पात्र झाला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून तो शमूएलाचा 13 अध्याय 5 ते 15 वचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे दिलेलं. परंतु ख्रिस्ती व्यक्तीला जे ख्रिस्तामध्ये हे दोन्ही अधिकार प्राप्त होतात. अद्भुत असं हे तारण आहे. म्हणून त्या तारणाला म्हणजे अनमोल असं जे म्हटलं जातं तेच आहे. ते तारण असं अनमोल आहे. आणि ही दोन्ही पद जे आहे ना आपल्या प्रियजनांना परमेश्वराने दिले. आणि या ठिकाणी आपण वाचतो की कशा प्रकारे हे दोन्ही अधिकार प्राप्त होतात. विश्वासणाऱ्यांची याजकत्व आणि त्यांचे परमेश्वराबरोबर अलौकिक संबंध, यामुळे विश्वासणाऱ्यांचे किंवा मंडळीचे वर्णन 4 प्रकारे केलेले. त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे वाचतो. ते 4 कशा प्रकारचे आहेत. पहिलं म्हटलेले तर तुम्ही म्हणजे कोण, म्हणजे ख्रिस्तात निवडलेले आम्ही जे आहोत, निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आणि देवाचे स्वतःचे लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करावे. यासाठी आम्हाला पाचारण आहे. आणि हे 4 पद जे ना ते दिले गेलेले आहे. या ठिकाणी या 9 आणि 10व्या वचनामध्ये त्या मंडळीचं अशा प्रकारे वर्णन आहे. आणि खरोखर आपण मंडळीचे सदस्य आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे. त्या शरीरामध्ये आम्ही सर्व अवयव असे आहोत. आम्ही पवित्र जन असे आहोत. परमेश्वराने म्हटलेले मी पवित्र, तुम्ही पवित्र राहा. आणि पवित्र म्हणून आम्ही निवडलेले जे आहोत ख्रिस्तामध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलेले आहे की जुन्या करारामध्ये केवळ आरोनाचे कुटुंब किंवा लेवी वंश जो आहे देवाचे याजकत्व करण्यासाठी ते निवडलेलं कुटुंब होतं. परंतु आम्ही लेवी वंशातून नव्हे आणि किंवा फक्त लेवी वंशालाच हा अधिकार दिले गेलेला नाही. परंतु नव्या करारामध्ये ख्रिस्ती आचार्यांना शिक्षक, पाळक म्हटलेले नाही, कोठेही याजक म्हटलेले नाही, परंतु मात्र सर्वच विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांना याजक असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये सांगत आहे तुम्ही निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करावे. अद्भुत असे प्रियान. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांचे याजकत्व आणि त्यांचे परमेश्वराबरोबरचे अलौकिक संबंध जे आहे त्याचं मनोरम वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेले आणि तुम्ही याजक गण आहात म्हणून. आणि याजकत्वाचं काम आहे ना करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला निवडलेले. ज्या वेळेला आपण वाचतो, तुम्ही प्रकाशित वाक्य 1 अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन, प्रकाशित वाक्य 5 अध्याय त्याचं 9 आणि 10वं वचन ज्या वेळेला वाचतो, या ठिकाणी या याजकत्वाचे म्हणजे याजकत्वासंबंधी आपण कसे याजक आहोत आणि एक याजक राष्ट्र आहोत, याजक लोक आहोत, त्याचं वर्णन त्या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे. आम्ही याजक आहोत. आणि याजक म्हणून जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस याजकत्वाचं काम जे निभावणं अत्यंत कर्तव्य. एक महान तारण पावलेला एक शून्यवत माणूस जो आहे ख्रिस्तामध्ये ज्या वेळेला निवड केली जाते त्याचे म्हणजे त्याचं श्रेष्ठत्व कशा प्रकारचं असतं आणि ते तारण जे ना किती महत्वपूर्ण आहे आणि किती श्रेष्ठ आहे त्याचा अर्थ आम्हाला समजून येतं. आणि त्या तारणामुळेच आपण ना याजक असे निवडले गेलेले आहोत, एक पवित्र लोक म्हणून निवडलेले आहोत. आणि निवडलेला तो वंश आम्हाला म्हटलेला आहे. जसं परमेश्वराने इस्रायल प्रजाला अनेक राष्ट्रातून त्यांनी वेगळं केलं, त्यांनी निवड केलं, त्यांनी वेगळं केलं म्हणजे स्वतःसाठी त्यांनी वेगळं केलेलं आहे. परमेश्वरानं सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे या जगातून आम्हाला निवडलेले, आम्हाला वेगळं केलेलं आहे ख्रिस्तामध्ये.
आणि म्हणूनच आपण निवडलेले लोक आहोत, वेगळे केलेले लोक आहोत, पवित्र लोक आहोत, देवाची आम्ही लेकरं आहोत. आणि आम्ही किती ना देवाची लेकरं आहोत. आणि म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ सर्वोन्नत परमेश्वराला हे पिता म्हणण्याचा अधिकार जो आहे आम्हास प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेले आहे प्रिय, या याजकत्वाचे दोन प्रकारचे कार्य आहे. एक आहे बलिदान आणि मध्यस्थीची प्रार्थना. ज्या वेळेला आपण रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये वाचतो, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? या ठिकाणी रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचन हे रम्य असं वर्णन आहे. आणि या वर्णनामध्ये आम्हाविषयी काय सांगितलेलं आहे? 12 अध्यायच्या 1 आणि 2 वचनामध्ये म्हणतो, यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणी व परिपूर्ण इच्छा ती काय ती समजून घ्यावी म्हणून. आणि म्हणून आपल्या शरीरांचा जिवंत आणि यज्ञ करावा असे या ठिकाणी म्हटलेले आहे. आणि याजकत्वाचं काम आहे यज्ञ करणं, म्हणून अर्पण देणं. या ठिकाणी म्हटलेले की जुन्या करारामध्ये देवाने मृत जनावरांच्या बलिदानाचा स्वीकार केला, परंतु या ठिकाणी या वचनामध्ये सांगत परंतु आता ख्रिस्ताच्या बलिदानामुळे परिवर्तन आलेलं आहे. आणि जुन्या करारातील त्या बलिदानाचा अर्थ जो आहे आता तो बलिदान आहे, ते कार्य आता उपयोगी नाही करे म्हणून या ठिकाणी सांगत आहे. ख्रिस्ताच्या बलिदानाने सार्वकालिक मुक्ती मिळालेली आहे. आणि विश्वासणाऱ्यांनी स्वतःला पूर्णपणे अर्पण करणं, समर्पण करणं हीच देवाला स्वीकृत आराधना आहे. अर्पण करणारी आम्ही आहोत, बलिदानी ना देणारी असे आहोत. जिवंत जे आहे या ठिकाणी म्हटले आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे म्हटले. आणि पूर्व काळात ना जे याजक होते ना प्रिय, जनावरांचे बलिदान देणारे, परंतु आम्ही जे याजक आहोत दोनातल्या महत् असं अंतर जे ना, महान अंतर जे ना दोन्ही याजकत्वामध्ये दाखवले गेलेलं आहे. आणि किती अद्भुत आहे. आणि म्हणूनच आहे ना जिवंत शरीराचं यज्ञार्पण करणं, देवाला धन्यवाद स्तुती अर्पण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून इब्रिकारास पत्र 13 अध्यायाच्या 15 वचनामध्ये आपण असं वाचतो, त्याचं काय करावं, त्याचं स्तुतिगान करावं, त्याचं अर्पण करावं म्हणून 13 अध्यायाच्या इब्रिकारास 13 अध्यायाच्या 15 वचनामध्ये म्हणजे ख्रिस्ताद्वारे देवाला काय करायचं, उपकार स्तुतिरूपी यज्ञ निरंतर अर्पावा म्हणून म्हटलेला आहे. तो निरंतर शब्द जो आहे केवळ एकाच वेळी नाही, परंतु निरंतर जो आहे आम्ही काय करायचं, त्याचे उपकार स्मरण रूपी यज्ञ करावा म्हटलेलं आहे. अर्पणे द्यावेत म्हटलेले आहे. या ठिकाणी पशूंचा नव्हे, परंतु स्तुती आणि स्तुतिसुमनांचा तो अर्पण असावा. त्याचे उपकार स्मरून त्याचा गौरव करावा. त्याचं अर्पण आहे ना हे अशा प्रकारे हा यज्ञ त्याचे नाम स्वीकार करणाऱ्यांच्या ओठांचे फळ असाय. आणि म्हणून आमचं जे बलिदान आहे ओठांचं फळ आहे, स्तुती प्रशंसा आहे आणि त्याचं गौरव करणं असं आहे. आणि म्हणूनच आम्ही याजक म्हणून आहोत. हे दोन कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून प्रियाने त्या प्रभूचे श्रेष्ठ गुण प्रसिद्ध करावे, वचनात सांगितलेले त्याच्या गुणांचे स्तवन करावे, त्याच्या गौरवासाठी आम्हास निर्माण केले, उत्पन्न केलेले, आम्हाला घडलेलं आहे, घडवले असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर ना यशाचा 43 अध्याय 7 आणि 21 वचनामध्ये जर वाचलं, परमेश्वराने आम्हाला का निर्माण केलेले, त्याचा उद्देश काय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी त्या प्रभूचे श्रेष्ठ गुण प्रसिद्ध करावे. शेवटी म्हटले ना त्याचे गुण प्रसिद्ध करावे. ज्या वेळेला आपण आराधनाला जातो की फक्त देण्याचं काम करतो, आपण प्रार्थना करण्यासाठी, मागण्यासाठी आम्ही जात नाही. त्याचं स्तवन, त्याचं स्तुतिगान, त्याचं गौरव करणं हाच आराधनेचा मुख्य उद्देश असतो. प्रार्थना आणि मागणं, संपूर्ण आराधनेत आपण त्या शब्दाचा कधी उपयोग करत नाही. शेवटी ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्यावेळेला त्या प्रार्थनेमध्ये आपण मागणी करतो, नाही तर संपूर्ण आराधनेमध्ये देणं आहे. आणि म्हणून देणं हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.
म्हणून प्रियांनो, आराधनाला ज्या वेळेला आपण जातो, ज्या वेळेला उपासनेला आपण जातो, हे अंतःकरण जे आहे, हे मन जे भरून भरून घेऊन जाणं गरजेचं आहे. रिकाम्या हाताने कधी जाऊ, हात रिकामा असला तर चालेल, दानपात्रात टाकायला नसेल चालेल, परंतु अंतःकरणाने मन जे भरून घेऊन जा आणि त्याचं स्तवन स्तुतिगान करून येणं, आपलं हृदय रिकामं करा, आपलं मन रिकामं करा आणि त्याच्या गौरवी नावाला स्तुती प्रशंसा करा. या ठिकाणी या वचनामध्ये सांगते. म्हणून देवाची प्रतिष्ठा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. प्रतिष्ठा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी याजकत्वाचं काम आम्ही आराधनेत निरंतर त्याचं ते कर्तव्य पालन करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी या वचनामध्ये फक्त मी 2 शब्दावर 2 मिनिटात मी सांगणार आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, या ठिकाणी निवडलेला वंश आणि पवित्र राष्ट्र 2 शब्द आहेत. निवडलेला वंश आणि पवित्र राष्ट्र किंवा पवित्र लोक जे आहे, आणि हे 2 महत्वपूर्ण शब्द आहेत. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी निवडलेला वंश असो किंवा एक महत्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी म्हटलेली आहे, निवडलेला वंश असो, निवडलेला बीज असो किंवा पवित्र असो. याचा अर्थ, याचा वचनाचा अर्थ समजण्यासाठी तुम्ही जे या ठिकाणी एज्राचे पुस्तक 9 अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये या प्रियानो. एज्राचे पुस्तक 2रा अध्याय 9 अध्याय आणि वचन 2. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्यांनी आपणास आपल्या पुत्रास त्यांच्या कन्या केल्या आहेत. पवित्र बीज देशोदेशांच्या लोकात मिसळून गेले आहे. सरदार व शास्त्रे यांचा हात या पातकात प्रमुख आहे म्हणतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जे तुमचं पवित्र बीज देशोदेशाच्या लोकात मिसळून गेले आहे. निवडलेला वंश, त्याचप्रमाणे पवित्र बीज आणि पवित्र, हे 3 शब्द जे म्हणजे एक समानार्थी अत्यंत उच्च प्रतीचे शब्द आहेत आणि अत्यंत निष्कलंक आणि निर्दोष असे ते शब्द आहेत. आणि परंतु हे जरा 2 मध्ये काय वाचतो? या ठिकाणी म्हटलेले पवित्र बीज म्हणून. या ठिकाणी या वचनामध्ये पवित्र बीज या शब्दाचा वापर केला जाय, कारण मूर्तीपूजक लोकांबरोबर विवाह करू नये, म्हणजेच विदेशी किंवा अन्य जे जातीचे लोक आहेत त्यांच्या बरोबर विवाह घृणित आहे. म्हणून तुमचं जे बीज जे आहे, जे पवित्र तुम्ही लोक आहात, निवडलेले तुम्ही लोक आहात, निवडलेला तुम्ही जो वंश आहात, तुमचं बीज हे पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणजे अन्य जातीशी विवाह करून हे पवित्र बीज कलंकित अपवित्र होऊ नये असा उद्देश या ठिकाणी एज्राने या ठिकाणी म्हटलेला आहे. आणि म्हणून अब्रामाचे संतान पवित्र बीज म्हणजे पवित्र वंश होय. या वंशातूनच येशू ख्रिस्त जो आहे आपल्यासाठी बलिदान आणि मध्यस्थीच्या रूपाने येणार होता. खरा मुद्दा जो आहे 9 अध्याय 2ऱ्या वचनाचा खरा मुद्दा होता की इस्रायली लोकांनी स्वतःला त्या देशातील लोकांमध्ये पवित्र बीज मिसळले होते. निवडलेला वंश जो आहे, पवित्र लोक जे आहेत मिसळलेले होते, अपवित्र केले होते, दुष्कर्म त्यांनी केला होता आणि अपवित्र विवाह होता आणि त्या दुष्कर्मामध्ये मूर्तीपूजामध्ये सामील झालेले, भ्रष्ट झालेले आणि पवित्र बीज कलंकित केलेले. म्हणून प्रियानो, आम्ही निवडलेले वंश आहोत, आम्ही पवित्र बीज आहोत, आम्ही पवित्र लोक आहोत. आणि म्हणून या जगापासून आणि या सर्व मूर्तीपूजा असो, दुसऱ्या अन्य गोष्टी असो, यापासून आपण कसं दूर राहू. आणि म्हणून या वचनामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो प्रियानो, तुम्ही अनुवादाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये वाचा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्या ठिकाणी रम्य गोष्ट आहे. तुम्ही जर 3रं वचन आणि 6वं जर वचन वाचलं, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, निवडलेले तुम्ही लोक आहात. आणि त्या 7 अध्यायाच्या 1 ते 4 वचनामध्ये आम्हाला परिपूर्ण जे एक प्रेरणा दिलेली आणि त्याचप्रमाणे इशारा पण दिलेला आहे की आम्ही जे आहोत कुणाबरोबर मिसळावं,
आम्ही निवडलेले वंश जो आहे ना, कुणाबरोबर आहे ना आम्ही मिश्रित व्हावं आणि कुणापासून आम्ही दूर राहावं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या दुसरं करंती, वेळ संपलेली प्रियो, दुसरं करंती 7 द्यायच्या 14 वचनामध्ये एक रम्य वचन आहे, ते वाचतो आणि मी समाप्त करतो प्रियो. आणि म्हणून आपण निवडलेले वंश आणि निवडलेला बीज, पवित्र बीज आणि पवित्र लोक अशी आहोत. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रिय, दुसरं करंती 7 अध्यायामध्ये त्याचा भावार्थ जो आहे या करंतीकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये 23 पौलानं फार रम्य रीतीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. करंतीकरास दुसरे पत्र 6 अध्याय आणि 14वं वचन अशा ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर जडून विजोड होऊ नका, कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार, उजेड व अंधार यांचा कसा मिलाप होणार, ख्रिस्ताच्या बलियाला बरोबर ऐक्य कसे होणार, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार, देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार. आपण सदादिवी देवाचे मंदिर आहोत. देवाचे असे म्हटले आहे की मी तेव्हा निवास करीन व चालेन, मी त्यांचा देव होईन व माझे लोक होतील. आम्ही कोण आहोत याचं परीक्षण करणं गरजेचं आहे प्रिय. आणि म्हणून आपण पवित्र निवडलेले लोक आहोत, पवित्र बीज आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही पवित्र लोक आहोत, ख्रिस्तामध्ये निवडलेले. आम्ही धन्य असे. आणि म्हणून संसारिक गोष्टीपासून कलंकित न होता दूर राहणं, एक निवडलेला वंश म्हणून जीवन जगणं किती गरजेचं आहे प्रिय. विवाह करताना आपली कशा प्रकारे आपण विचार केला पाहिजे, कुणाबरोबर मिसळलं पाहिजे, आमचं बीज कुणामध्ये मिसळलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ही प्रेरणा आम्हाला दिलेली आहे. म्हणून प्रियानो, याजकत्वाचं काम निभावणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये असणारे सर्व जे ना याजकगण आहेत, राजे आहेत, निवडलेले लोक आहेत. धन्य त्या परमेश्वराचे असो की आपण त्या याजकत्वाचं काम निभावण्यासाठी, करण्यासाठी परमेश्वराचा आत्मा आम्हास सहाय्य करू.